ॐ गणानां त्वा गणपतिगुं हवामहे कविं कवीनामुपवर्षमस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः शृण्वन्नोतिभिः श्रीदसादनम् सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। मुण्डकोपनिषत्। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैः स्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। प्रथम मुण्डके द्वितीय खण्डः। तदैतत् सत्यं मन्त्रेषु कर्माणि कवयो यान्यपश्यंस्तानि त्रेतायां बहुधा सन्ततानि तान्याचरत नियतं सत्यकामा एषवः पन्थाः सुकृतस्य लोके ये दालेलायते ह्यर्चिः सम्मिद्धे हव्यवाहने तदाज्यभागावन्त रेणाहुतिः प्रतिपादयेत् यस्याग्निहोत्रमदर्शमपौर्णमासमचातुर्मास्यम् नाग्रयणमतिवर्जितं च अहुतं वैश्वदेवमविधिना हुतमासप्तमांस्तस्य लोकान् हिनस्ति काली कराली च मनोजवाच सुलोहिताया च सुधूम्रवर्णा स्फुल्लिङ्गिनी विश्वरूची च देवी लेलायमाना इति सप्तजिह्वाः एतेषु यश्चरते भ्राजमानेषु यथा कालैः चाहुतयो ह्या ददायन् तन्नयन्त्येताः सूर्यस्य रश्मयो यत्र देवानां पतिरेकोऽधिवासः एयेहीति तमाहुतयः सुवर्चसः सूर्यस्य रश्मिभिर्यजमानं वहन्ति प्रियां वाचमभिवदन्त्योर्चयन्त्य एषवः पुण्यः सुकृतो ब्रह्मलोकः प्लवायेते अधृढा यज्ञरूपा अष्टादशोक्तमवरं येषु कर्म एतच्छ्रेयो ये विनन्दन्ति मूढा जरा मृत्युन्ते पुनरेवापि यन्ति अविद्यायामन्तरे वर्तमाना स्वयं धीराः पण्डितं मन्यमानाः जङ्घन्यमानाः पर्यन्ति मूढा अन्धेनैव नियमाना यथान्धाः अविद्यायां बहुधा वर्तमाना वयं कृतार्था इत्यभिमन्यन्ति बालाः यत्कर्मिणो न प्रवेदयन्ति रागात् तेनातुराः क्षीणलोकाश्चवन्ते इष्टापूर्तं मन्यमाना वरिष्ठन् नान्यच्छ्रेयो वेदयन्ते प्रमूढाः नाकस्य पृष्ठे ते सुकृतेऽनुभूत्वेमं लोकं हीनतरं वा विशन्ति तपश्रद्धेये ह्युपवसन्त्यरण्ये शान्ता विद्वांसो भैक्षचर्यां चरन्तः
सूर्यद्वारेण ते विरजाः प्रयान्ति यत्रामृतस्त पुरुषो यव्यययात्मा परीक्ष्य लोकान् कर्मचितान् ब्राह्मणो निर्वेदमायान् नास्त्यकृतः कृतेन तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत् समीपत्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम् तस्मै स विद्वानुपसन्नाय सम्यक् प्रशान्तचित्ताय शमान्विताय येनाक्षरं पुरुषं वेद सत्यं प्रोवाच तां तत्त्वतो ब्रह्मविद्याम् इति प्रथममुण्डके द्वितीयखण्डः। छान, पूर्ण वाचलं. व्हेरी गुड. थँक्यू. नमस्कार मंडळी. मागच्या वेळेचा गोषवारा आज माधवी बसणार आहे. माधवी, तुला शेअर करायचं का? म्यूट आहे. मी बघतेय शेअर करता येणार आहे का? ओके, आय हॅव नेव्हर शेअर्ड बिफोर, सो ठीक आहे. त्याला नाही तरी बोललंच तरी चालेल. का माहिती नाही मला हाऊ टू शेअर रिअली. जाऊ दे. गाईड करू का? शेअर खाली शेअर स्क्रीन लिहिलाय ना, हो, त्याच्यावरती क्लिक कर आणि मग तुझी Okay. विंडो, तुझं डॉक्युमेंट ओपन आहे का? ओपन आहे पण ते मला ह्याच्यामध्ये कुठे दिसत नाही आहे. मी हे सफारी अननोन दिसतंय, डेस्कटॉप 1 दिसतंय आणि ऍप्स मध्ये तर नाही आहे. असू दे, असू दे. जस्ट एक मिनिट. ओके, हा, पुढच्या वेळी करूया. ते आता काढायचं कसं आता? जस्ट डू दॅट. आय डोंट नो. तुझा झूमचा स्क्रीन मिनिमाइज कर, मग तुला ते तुझ्या तिथे ओपन असेल तर खाली दिसेल. तू एस्केप कर किंवा स्क्रीन मिनिमाइज कर. इथे कुठे काही नाहीच आहे बघ ना. खाली केलं. ओके, सॉरी. ओके, तर मी पहिल्यांदाच ॲक्च्युली लिहिला आहे उपनिषदावरचा गोषवारा. नेहमी आपले संतोष भाऊ खूपच छान लिहितात. गेल्या वेळी अमृतनी पण छान लिहिला होता, तर आता हा माझा पहिला प्रयत्न आहे. मागच्या सोमवारी 11 डिसेंबरला अमृतने दुसऱ्या खंडातील 4 ते 7 ह्या मंत्रांचा गोषवारा छान सांगितला. नंतर पुढचा मंत्र सुरू करण्यापूर्वी निलिमाताईंनी काही गोष्टींचा खुलासा करून शंका निरसन केले. आधीच्या सेशनमध्ये जेव्हा त्यांनी सूक्ष्म शरीराबद्दल सांगितले तेव्हा प्रेत हा शब्द वापरल्यामुळे थोडा गोंधळ झाला होता. तर आपण सामान्यतः बोलताना प्रेत हा शब्द मृतदेह या अर्थाने वापरतो, पण तो अर्थ इथे अभिप्रेत नाही. प्रेत म्हणजे जे देहाला सोडून जातं ते. सूक्ष्म शरीर, आत्मा आणि कारण शरीर, यातील आत्मा आणि कारण शरीर हे दोन्हीही ब्रह्माचा भाग असल्याने ब्रह्मामध्ये मिसळून जातं, घटाकाशाप्रमाणे. परंतु सूक्ष्म शरीराला फ्री विल नसल्यामुळे त्याला इतर देवता त्याला कुठे जायचे म्हणजे स्वर्गात ते गाईड करतात. तो जो रोड मॅप तयार करायचा तो ह्या यज्ञाद्वारे यजमानासाठी तयार केला जातो आणि सूक्ष्म शरीर हा GPS वापरून वर जातं. तर ह्यानंतर निलिमाताईंनी मंत्र 8, 9 आणि 10 समजावून सांगितले. या तिन्ही मंत्रांमध्ये मुख्य संदेश असा आहे की श्रुतींमध्ये सांगितलेले फक्त यज्ञ वगैरे कर्म करून मोक्षाची प्राप्ती होणार नाही. यज्ञ करणे वाईट नाही, पण फक्त तेवढ्यावर थांबू नये. म्हणजे फक्त स्वर्गाला जाण्यासाठी यज्ञ करण्यापेक्षा कर्म आणि उपासना किंवा ज्ञानमार्गाचा उपयोग करून ब्रह्मलोक आणि पर्यायाने मोक्षाचे ध्येय ठेवावे.
तसं बघितलं तर यज्ञ करणारे लोक वाईट नक्कीच नसतात, सज्जनच असतात. पण मनात काहीतरी इच्छा धरून हे लोक यज्ञ करतात. आजच्या काळात आपण यज्ञ क्वचितच करत असलो तरी पूजा, देवळात जाणं, नवस करणं, तीर्थयात्रा असे रिच्युअल्स ह्या जन्मात सुख मिळवण्यासाठी, म्हणजे जसं पैसा, यश, नोकरी, लग्न, मुलं बाळं, आरोग्य इत्यादी इत्यादी, किंवा मग मेल्यावर सुख मिळवण्यासाठी, अशा म्हणजे इथल्या किंवा मेल्यानंतरच्या सुखासाठी आपण करत असतो. जसं आपण 6व्या मंत्रात बघितलं की यज्ञ करून मेल्यावर स्वर्गात जायचा GPS तयार ठेवला जातो. हे करणं वाईट आहे अशातला भाग नाही. पण आपण सुरुवातीला बघितलं, शौनकाने टीचरना काय प्रश्न विचारला होता, कशाचे ज्ञान झाले की सर्व ज्ञान मिळेल? अंगिरस त्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत. दोन प्रकारचे ज्ञान, परा आणि अपरा. हे सर्व कर्मकांडाचे वर्णन अपरा ज्ञानाचा भाग आहे. पण ही मंडळी त्याचा उपयोग फक्त इहलोकीच्या किंवा परलोकीच्या सुखासाठीच करून घेऊन तिथेच थांबतात. त्यांना पराज्ञान किंवा ब्रह्मज्ञान होत नाही किंवा मोक्ष मिळत नाही. तर या मंत्र 7 ते 10 मध्ये अशा लोकांवर कडाडून टीका केली आहे. या लोकांच्या मूर्खपणाबद्दल सार्कॅस्टिकली वर्णन केले आहे. त्यांना पंडित किंवा अतिशहाणे म्हटले आहे. मंत्र 1.2.8. 8व्या मंत्रामध्ये सार्कॅझम आहे. काही अतिशहाणे लोक स्वतःला विद्वान समजतात. आम्हाला सर्व माहिती आहे आणि कुणाकडून काही शिकायची गरज नाही, अशी त्यांची धारणा असते. थोडक्यात ते अनटीचेबल असतात. गुरुकडून प्रश्न विचारून ज्ञान प्राप्त करून घेण्याची यांना गरज वाटत नाही. वस्तुतः ते स्वतः अज्ञानात बुडालेले लोक आहेत, पण स्वतःला पंडित समजून दुसऱ्यांना शिकवायला जातात. तुम्ही असे असे करा म्हणजे तुम्हालाही स्वर्गात जाता येईल. पण खरी परिस्थिती अशी आहे की ते स्वतः म्हातारपण, रोग आणि जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकलेले आहेत. हे म्हणजे एखाद्या आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्यांना कुठेतरी भरकटत रस्ता दाखवण्यासारखे हास्यास्पद आहे. म्हणजे काय तर ही सगळी मंडळी जन्ममरणाच्या फेऱ्यांमध्ये फिरत बसतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम असे ह्या 1.5 शहाण्या लोकांचे व्यर्थ भ्रमण चालू राहते. मंत्र 1.2.9. पुढे 9व्या मंत्रात त्यांना बालिशही म्हटले आहे, कारण त्यांना स्वतःला ब्रह्माचे ज्ञान नाही आहे. त्यांचे खरे हित कशात आहे हे त्यांना कळत नाही, परंतु दुसऱ्या कोणाकडून समजून घेण्यातही त्यांना अजिबात इंटरेस्ट नसतो. ते स्वतःच्याच धुंदीत आणि मस्तीत असतात. ते अनेक प्रकारच्या अज्ञानाने घेरलेले असतात. स्वतःच्या कर्मावर ते खुश असतात आणि त्याचा त्यांना अहंकार असतो. पण त्यांना हे समजत नाही की कर्माला शेवटी मर्यादा आहेत. त्यामुळे कर्मफळालाही, म्हणजे अपूर्व त्याला म्हणतात, त्या कर्मफळालाही मर्यादा आहेत. निलिमाताई नेहमी सांगतात तसं स्वर्गात गेलं तरी ते हवाईचं तिकीट आहे, ग्रीन कार्ड नाही. त्यांचं क्रेडिट संपलं की ते असहाय्य होऊन परत खाली ह्या मृत्यूलोकी जन्म घेतात. म्हणजे पुन्हा ह्या मरणाच्या रहाटगाड्यात सापडतात आणि हे त्यांना कळत नाही, म्हणून त्यांना बालिश म्हटले आहे. स्वामी दयानंद सरस्वती सांगतात तसं मिल्कशेक पीत असताना तो कमी कमी होत फुर्र आवाज होऊन शेवटच्या घोटापर्यंत कधी आलो ते समजत नाही. तसे स्वर्गात ह्यांचे पुण्य क्षीण, म्हणजे त्यांच्या नकळत कमी कमी होत जाते आणि ते पुन्हा असहाय्यपणे खाली पृथ्वीवर येऊन पडतात. मंत्र 1.2.10. 10व्या मंत्रात ह्याच लोकांना प्रमूढ म्हणजे अतिशय मूर्ख म्हटले आहे. इथे इष्टपूर्ती शब्द वापरला आहे. इष्ट म्हणजे वेद आणि श्रुतींमध्ये सांगितलेले यज्ञ आणि इतर सर्व कर्मकांड, आणि पूर्ती म्हणजे स्मृतींमध्ये सांगितलेले समाजकार्य, जसे विहिरी, धर्मशाळा बांधणे वगैरे वगैरे. तर असे श्रुती आणि स्मृतींनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही प्रकारचे कर्म करणारे लोक
स्वतःला फार धन्य आणि कृतार्थ समजतात. परंतु अशा प्रकारे पुण्य गोळा करून ते जरी स्वर्गात गेले तरी तिथे त्यांच्या कर्मफळाचे उपभोग संपले की पुन्हा इथे मनुष्य किंवा कधी त्याहीपेक्षा हीन अशा योनीमध्ये जन्म घेतात आणि पुन्हा त्याच चक्रात अडकतात. असे इष्टापूर्तीचे जीवन जगण्याशिवाय सुद्धा त्याहीपेक्षा श्रेयस्कर किंवा वरच्या दर्जाचे काही आहे, ब्रह्माचे ज्ञान किंवा मोक्ष, हे त्यांना माहीतच नसते. ते ह्या जगातील आणि स्वर्गातील सुखे भोगण्यातच समाधानी असतात. त्याच्याहून पुढे जाण्याची त्यांची इच्छा किंवा तयारी नसते. म्हणून त्यांना इथे प्रमूढ किंवा महामूर्ख म्हटले आहे. त्यानंतर क्लासच्या शेवटी, म्हणजे हे 10 आपले झाल्यानंतर क्लासच्या शेवटी निलिमाताईंनी वानप्रस्थाश्रमाबद्दल अतिशय सुंदर माहिती सांगितली. आपल्या वैदिक धर्मामध्ये 4 आश्रम सांगितले आहेत. त्यातला ब्रह्मचर्य आणि गृहस्थाश्रमानंतर येणारा वानप्रस्थाश्रम. वयाच्या साधारण 50 ते 75 या सुवर्ण मध्य काळाला वानप्रस्थाश्रम म्हणता येईल, जिथे आपल्यापैकी बहुतांश जण सध्या आपण सगळे आहोत. आतापर्यंत आपण भोक्ता म्हणून जगलो, म्हणजे समाजाकडून, म्हणजे जसे आई वडिलांकडून, शिक्षकांकडून, आपल्या नोकरी धंद्यातून इत्यादी आपण सतत घेतच आलो. आता आपण समाजाचे काही देणं लागतो. म्हणून आता आपण काहीतरी समाजकार्य, शक्य असल्यास कुणाला आर्थिक मदत किंवा जमेल तशी दुसरी काही मदत करायला पाहिजे. हे आपले वानप्रस्थानातील स्वकर्म आहे, हे आपल्याला समजले पाहिजे. वानप्रस्थाश्रम म्हणजे काही वनात जाऊन राहण्याची गरज नाही, तर घरातून आपले लक्ष काढणे, आपल्या स्वतःच्या संसाराच्या बाहेर काही कार्य करणे, शुद्ध आहार घेणे, शरीराची काळजी घेणे, तामसी पदार्थ टाळणे, अशा बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. सर्वांभूती एक तत्व आहे अशी आपली वृत्ती हवी. जातीभेद मानू नये, कसलाही भेदभाव करू नये. आपण आता संसारातून अलिप्त व्हायला शिकले पाहिजे. आपल्या गरजा कमी करायला पाहिजेत. तुम्ही आयुष्यामध्ये आजपर्यंत जे काही शिकलात ते इतरांना उपयोगी पडणारे असेल तर ते त्यांच्याबरोबर शेअर करणे, त्यांना ते ज्ञान देणे, हे सुद्धा वानप्रस्थाश्रमातील आपलं कर्तव्य आहे. थोडक्यात म्हणजे आपण हळूहळू भोक्त्याच्या भूमिकेतून दात्याच्या भूमिकेत गेलं पाहिजे. विंदा करंदीकरांची अतिशय सुंदर कविता आपल्याला इथे आठवते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तर हे सर्व निलिमाताई जेव्हा सांगत होत्या तेव्हा माझ्यासारखंच तुम्हाला सर्वांनाही नक्की वाटलं असणार की निलिमाताई स्वतः खरंच वानप्रस्थाश्रम प्रत्यक्ष जगत आहेत आणि आपल्या सर्वांना त्यांचे ज्ञान वाटत आहेत. आपल्या सर्वांचे हे खरेच मोठे भाग्य आहे. आपणही आपल्या वानप्रस्थाश्रमाबद्दल आता विचार करण्यास सुरुवात करूया. खूपच छान सांगितलंस माधवी. सगळं कव्हर केलंस, खूप छान सांगितलंस. व्हेरी गुड. छानच सांगितलंस. अगदी म्हणजे वानप्रस्थाश्रमापर्यंत आलीस. दॅट इज व्हेरी छान. मस्त सांगितलंस अगदी. पहिल्यांदाच केलं तर मी म्हंटल मला यांचं खूप आवडतं. छानच सांगितलंस, प्रश्नच नाही. आणि त्याच्या निमित्ताने आपण एकदा पुन्हा वाचतो ना, जे काय असेल ते महत्वाचं असतं, की आपल्याला पुन्हा वाचून जास्त समजतं असं मला वाटतं. आणि बाकीच्यांना पण त्याच्यामुळे समजत असेल असं मला वाटतं. आणि आपल्याला म्हणजे मला क्लासच्या दृष्टीने सुद्धा ही काय पूर्व तयारी आहे त्या दृष्टीने पण छान होतं, की आता आपण 10व्यापर्यंत आलो, आता आपल्याला 11वा मात्र करायचा आहे. व्हेरी गुड. तर खूप चांगले लोक आहेत आपल्याकडे सगळेजण. आता मी माझा स्क्रीन शेअर करते. तर आज आपण 11वा मंत्र आणि जमलं तर 12वा पाहणार आहे. कारण हे दोन्ही मंत्र खूप महत्वाचे आहेत. आणि याच्यामध्ये जे काय आपल्याला सांगितलंय ना, त्याच्यामध्ये म्हणजे आपल्यालाच नाही तर अनेक लोकांना त्याच्याबद्दल प्रश्न असतात.
आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरं आणि शंकराचार्यांनी जे सांगितलं ते आपण आता बघणार आहोत. तर श्यामाताई, जर का तुम्ही असाल तर तुम्ही पुन्हा हे 11वा श्लोक म्हणू शकता का? हो हो म्हणते श्रद्धे. हा, चालेल. थँक्यू. म्हणते Mhm. ओके. तपश्रद्धेये ह्युपवसन्त्यरण्ये शान्ता विद्वांसो भैक्षचर्याञ्चरन्तः सूर्यद्वारेण ते विराजाः प्रयान्ति यत्रामृतस्य पुरुषो ह्यव्ययात्मा. व्हेरी गुड. तर याचा अन्वय वाचते. ये इहि ये हि शान्ताः विद्वांसः भैक्षचर्यां चरन्तः चरण्ये अरण्ये तपः श्रद्धे उपवसन्ति ते वीरजः सन्तः सूर्यद्वारे यत्र सः अमृतः अव्ययात्मा पुरुषः तत्र प्रयान्ति हि. म्हणजे त्याचा काय अर्थ घेतलाय, तर आधी आपण शब्द बघू आणि नंतर मी अर्थाबद्दल बोलते. तर हे ही म्हणजे जे, शांता म्हणजे क्षमा आणि दमा जे आपण म्हणतो त्या केलेलं, विद्वांस म्हणजे ज्यांनी ज्ञान मिळवलंय ते, आणि भैक्ष चर्या म्हणजे जे लोक घराच्या बाहेर म्हणजे भिक्षा मागून राहतात ते. तर याच्यामध्ये वानप्रस्थाश्रमात जे आधी लोक राहायचे ते आलेत. आणखीन संन्यासी त्यांचा याच्यामध्ये उल्लेख केलाय. नंतर शरणत म्हणजे राहतात. अरण्य म्हणजे वनात राहणारे. तपश्रद्धे म्हणजे तपस आणि श्रद्धा. तर याच्याबद्दल पण मी थोडस सांगेन. ही वसंती म्हणजे मार्गावर जाणारे. नंतर ते विरजा म्हणजे रजगुण नसणारे. ऍक्च्युअली त्यांच्याकडे तपर काय म्हणतात, सत्व तम आणि रज. तम आणि रज नाही आहे त्यांच्याकडे, म्हणजे ते पापमुक्त आहेत. नंतर सूर्यद्वारेण, आपण मागच्या वेळी पाहिलं होतं की 2 पद्धतीने तुम्ही स्वर्गामध्ये जातो. तर हा जो उत्तरायण मार्ग आहे त्याला सूर्यद्वारेण म्हणतात. त्या मार्गाने ते स्वर्गात जातात. यह म्हणजे ते, आणि देवी लिहिलं पण तिथे म्हणजे मला म्हणायचं की ते लोक. अमृत तुम्हाला माहितीये. अव्ययात्मा म्हणजे ज्याचा क्षय होत नाही. म्हणजे बेसिकली इम्पेरेशन असा शब्द लिहिलाय, पण त्याचं आणखीन आपल्याला थोडं एक्सप्लेनेशन लागणार आहे, कारण त्यांनी म्हटलंय रिलेटिव्ह. तर रिलेटिव्ह म्हणजे काय ते पण आपल्याला बघायचंय. आणि पुरुष म्हणजे हिरण्यगर्भ, जो तो तिथे राहतो तिथे. तत्रही म्हणजे तिथे. प्रयांती म्हणजे ते प्रवास करतात, म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत ते जातात. तर आता पहिल्यांदाच आपण ब्रह्मलोक ऍक्च्युअली बघणार आहोत. त्या ब्रह्मलोकामध्ये ते जातात असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचा आपण पूर्ण अर्थ बघूया आधी, की जे क्षमा संपन्न म्हणजे क्षमा आणि दमा आपण जे म्हणतो ते सगळं केलेलं आहे, ज्ञानी आहेत, आणि जे भिक्षेवर जगतात आहे, आणि अरण्यात राहून तप आणि श्रद्धा करतात आहे. श्रद्धा म्हणजे उपासना असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि पूर्ण वासना रहित असतात. ते सूर्य मार्गाने हिरण्यगर्भाच्या टहण्यापर्यंत जातात, म्हणजे ब्रह्म लोकापर्यंत जातात. आणि त्यांना जो आता इथे 2 शब्द आहेत. एक म्हणजे अमृत, त्यांना अमृत मिळतं, आणि दुसरा शब्द आहे आता मी म्हटलं तसं अव्ययात्मा म्हणजे सुद्धा त्यांना मुक्ती मिळते अशा प्रकारचा अर्थ आहे. पण त्याच्याबद्दल आपण आता बोलूया. म्हणजे त्यांना अपेक्षित मोक्ष असा एक शब्द त्यांनी म्हणजे शंकराचार्यांनी वापरलाय, म्हणून मी तो वापरलाय. खूप कन्फ्युजिंग येते, तर त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर आता मी थोडस एक्सप्लेनेशन देते. एक्सप्लेनेशन साठी मी दुसऱ्या स्लाइडमध्ये जाते.
त्याच्यामध्ये काही शब्द मी वापरणार आहे ते मी इथे लिहून ठेवलेले आहेत. तर आता थोडस एक्सप्लेनेशन देते. तर आता आपण म्हटलं की आपण जसं माधवीने सांगितलं, आपण अजून अपराविद्येमध्येच आहोत. आणि याच्यामध्ये आपण आतापर्यंत जे पाहिले ते लोक सगळे फक्त कर्म करणारे होते. आणि कर्म कशासाठी? तर स्वर्गात जाण्यासाठी. आणि आपण आधी पाहिलं होतं की अपराविद्येचे 2 भाग असतात. एक म्हणजे कर्म आणि दुसरं उपासना. तर आता ह्या मधले जे लोक आहेत, जे कर्मही करतात आणि उपासनाही करतात आहे. आणि उपासना म्हणजे ईश्वराची प्रार्थना करतात आहे. तर असे जे लोक आहेत ते म्हणजे कधी कधी ते हिरण्यगर्भाची पण उपासना करतात. तर अशा प्रकारचे जे लोक आहेत त्यांच्या ज्या उपासना असतात, काही इतक्या अवघड असतात की त्याच्यापासून काही सिद्धी त्यांना मिळू शकतात. म्हणजे जे तुम्हाला भविष्य सांगू शकतात किंवा ते स्वतःला मूव्ह करू शकतात एका जागेपासून दुसरीकडे. अशा प्रकारच्या पण उपासना ते करतात. आणखी काही लोक जे आहेत ते देवीच्या उपासना करतात किंवा अंजनायाच्या उपासना करतात. आणि त्याच्यामध्ये ते संसारातल्या ज्या गोष्टी आहेत ते मागत असतात की माझ्या संसारात असं कायच होऊ दे म्हणून. तर यांच्या या पातळीबद्दल आपण बोलत नाहीये की जे लोक संसारासाठी गोष्टी मागतात. त्याच्यापेक्षा वरच्या पातळीवरच्या लोकांबद्दल आपण बोलतोय की ज्यांच्याकडे ज्ञान आहे, वैराग्य आहे आणि काही सिद्धी आहे. आणि या लोकांबद्दल आपण आता बोलतोय. तर जे लोक कर्मकांडामधले दोन्ही भाग करतात, एक म्हणजे यज्ञ करतात आणि उपासना करतात. पण काय असतं की यज्ञासाठी 2 गोष्टी पाहिजे. एक म्हणजे पैसे पाहिजे तुम्हाला आणि दुसरं म्हणजे तुम्हाला गृहस्थ आश्रमात पाहिजे. कारण की मग आपण यज्ञासाठी तुम्हाला पत्नी लागते म्हणून तुम्हाला गृहस्थ आश्रमात पाहिजे. तर जे काय उपासना ते करतात त्याच्यामध्ये ते अजूनही संसारात असतात, कारण ते गृहस्थ आश्रमात असतात. आता याच्या पुढे तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला शांत चित्त पाहिजे. आपल्या याच्यामध्ये हा शब्द होता ना आता सुरुवातीला, शांत चित्ताने तुम्हाला परमेश्वराची उपासना करायची. म्हणून आपल्या वेदामध्ये असं म्हटलंय की तुम्ही हे जर का वानप्रस्थ आश्रमामध्ये केलं तर ते जास्त उपयोगाचं आहे. वानप्रस्थ आश्रम का बरं त्यांनी म्हटलं? कारण तोपर्यंत तुमच्या जीवनातल्या रोजच्या ज्या प्रश्न असतात ते त्याचे संपलेले असतात ऑलमोस्ट. किंवा त्याच्यामध्ये आपल्याला एक माहिती असतं की आता काय करायचं आपल्या जे काय प्रश्न असतील. तर आपल्याला एक प्रकारची त्याच्यामध्ये शांतता आलेली असते. आणि वानप्रस्थाश्रमामधलं आयुष्य थोडं संथ असतं. आता आपल्या म्हणजे गृहस्थ आश्रमापेक्षा आपलं हे आयुष्य संथ असतं. तर वानप्रस्थ आणि संन्यासी या लोकांनी पुढे जाऊन हे काम करावं असं आपल्याला वेदामध्ये सांगितलंय. तर आपल्याला पहिल्यांदा हवं की ओके, संन्यासी जेव्हा त्यांनी म्हटलं ना त्याच्यामध्ये 2 प्रकारचे संन्यासी त्यांनी सांगितले आहेत. एक म्हणजे विविदिशा संन्यासी, म्हणजे ज्यांना ज्ञान पाहिजे म्हणून ज्यांनी संन्यास घेतलेला आहे तो. तर ते कदाचित वानप्रस्थाश्रमातले नसतीलही. काही यंग लोक पण ज्ञान मिळवायचं म्हणून संन्यास घेतात, तर त्यांना पण हे करता येईल. दुसरं म्हणजे त्यांनी सांगितलं त्रिदंडी. त्रिदंडी म्हणजे काय? ज्यांचा भाषा, विचार आणि कृती या 3 गोष्टीवरती त्यांचं नियंत्रण असतं. भाषा, विचार आणि कृती 3 वरती नियंत्रण असतं म्हणून त्यांना त्रिदंडी असं म्हणतात. तर 2 प्रकारचे संन्यासी त्यांनी आपल्याला सांगितले. एक म्हणजे विविदिशा संन्यासी आणि दुसरं म्हणजे त्रिदंडी संन्यासी. तर हे लोक पण या प्रकारची उपासना करू शकतात. काही ब्रह्मचारी अवस्थातले लोक सुद्धा हे करू शकतात. कारण आता माझ्या क्लासमध्ये जे मुलं होते, यंग लोक होते, ते आता ब्रह्मचारी झाले आणि ते आता आश्रमांमध्ये कुठे कुठे शिकवतात. तर अशा प्रकारचं त्यांचं जे आयुष्य आहे त्यांना सतत शांतता आहे, त्यांना करता येईल अशा प्रकारे.
तर मुख्य म्हणजे शांतता हा महत्वाचा भाग होता. तर आता आपण या मंत्रामधले पुढच्या गोष्टी बघू. पहिल्यांदा त्यांनी सांगितलंय की तुम्हाला तपस आणि श्रद्धा पाहिजे. तर शंकराचार्य म्हणतात श्रद्धा याचाच अर्थ आपण असा धरायचा की उपासना. आणि उपासना करायची ती पण म्हणजे आपले जे नेहमीचे देव असतात त्याच्यापेक्षा हिरण्यगर्भाची किंवा ब्रह्माची किंवा वेदातले जे देव असतात त्यांची उपासना करायची. तर त्याला म्हणून त्यांनी श्रद्धा म्हटलंय, कारण उपासना करायसाठी तुम्हाला आधी श्रद्धा पाहिजे ना. तर श्रद्धालाच त्यांनी श्रद्धेसह उपासना असं त्यांनी म्हटलंय. तर त्याच्यानंतरचा शब्द आहे की साधकाला शांताहा जे म्हटलंय, शांतामध्ये मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं क्षमा आणि दमा असं जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये इंद्रियांचा कंट्रोल पाहिजे आणि मानाचा कंट्रोल पाहिजे. या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे असतात. तर त्यांना क्षमा दमादी असायला पाहिजे. आणि नंतर बाहेरच्या गोष्टी ज्या असतात, जगातले जे मटेरियल गोष्टी असतात त्याच्यामध्ये त्यांना काही इंटरेस्ट नसतो. म्हणजे समजा ही जी काय तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुम्हाला नवी साडी पाहिजे किंवा नवी कार पाहिजे किंवा पुत्र पाहिजे अशासाठी करायची नाही, अध्यात्मासाठी करायची. तर अर्थातच बायकांनी सुद्धा करायला पाहिजे म्हणून मी ते नव्या साडीचं घातलं. कोणी संसारात सुद्धा साडीसाठी उपासना करत नसते, पण एक एक्झाम्पल द्यायचं म्हणून मी साडी घातलं तिथे. एनिवे आपल्याला संसारात ज्या गोष्टी लागतात त्याच्याबद्दल असं मला म्हणायचं होतं. तर हे जे लोक आता उपासना करणार आहेत त्यांना संसारातल्या गोष्टींसाठी मन अडकवायचं नाहीये. ते अध्यात्माच्या दृष्टीने प्रार्थना करणार आहेत. आणि त्याही सगळेजण विद्वांस म्हटले. विद्वांस म्हणजे वेदाचा अभ्यास करणारे जे ज्ञानी आहेत असे लोक आहेत. कोणीतरी ओके. त्याच्यानंतर शब्द आहे अरण्य. अरण्य म्हणजे अरण्यात राहणारे. आणि अरण्यात राहणाऱ्यांना एक आणखी शब्द दयानंद सरस्वतींनी वापरलाय, तो त्यांना वनीन असं म्हणतात. वनात राहणारे म्हणून वनीन असा शब्द आहे. तर ते मागच्या वेळी आपण पाहिलं की अरण्यात राहणारे असे लोक कोण असतात, ते म्हणजे वानप्रस्थाश्रमातले किंवा संन्यासी लोक तिथे राहतात आणि तिथे इतर मुलांना ते मदत करतात. आणि या लोकांना गृहस्थ आश्रमाची जबाबदारी नसते आणि त्यांचं कुटुंबामध्ये एक मन अडकलेलं नसतं सतत. तर ते महत्वाचं आहे. तर असे जे वनीन आहेत ते वनीन ही उपासना करू शकतात. आणि ते आणखी काय आहे तर त्याच्यात आणखीन एक त्यांनी सांगितलं की विरजह. विरजह असं म्हटलंय त्यांनी, म्हणजे रजगुण आणि तमगुण त्यांच्यामध्ये नसतो. म्हणजे बेसिकली ते पापापासून मुक्त झालेले असतात. त्यांच्यामध्ये सत्वगुण असेल पण रज आणि तमगुण नसतात त्यांच्यामध्ये. आणि त्यांच्यासाठी नैतिक मूल्य जे आपण म्हणतो ते खूप महत्वाचे असतात. आपण याच्याबद्दल बोललेलं नाही अजून, पण जेव्हा ते विरजह म्हणतात त्याचा अर्थ त्यांना ते पापापासून मुक्त आहेत आणि त्यांची नैतिक मूल्य जी आहेत ती खूप महत्वाची आहेत. नंतर एक शब्द आहे तिथे वैक्ष चर्याम चरंत, राईट. तर त्याचा अर्थ ते भिक्षा मागून जगतात. म्हणजे ते घरात स्वयंपाक करत नाही, ते संन्यासी किंवा वानप्रस्थाश्रमातले लोक हे त्यांना तिथे स्वयंपाकाची सोय नसते, ते आपले घरोघरी जाऊन भिक्षा मागतात आणि तसे राहतात. म्हणून त्यांनी ते भैक्ष चर्याम असा शब्द वापरला. आता पुन्हा आपण आपल्या मंत्राकडे जाऊ. मी आतापर्यंत तुम्हाला जे सांगितलं ते पुन्हा सांगते. तपस म्हणजे आपले जे काय नित्य कर्म आहेत ते कर्म करायचे आणि स्वकर्म करायचे, याला त्यांनी तपस म्हटले. दुसरं म्हणजे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे मी म्हटलं की ईश्वर उपासना करायची श्रद्धेने. नंतर शांताहा असा शब्द आहे. शांतामध्ये त्यांचं चित्त शांत असतं, मनाची शांतता असते. आणि नंतर अरण्य. अरण्याबद्दल आपण आता बोललो की ते अरण्यात राहत असतात.
अर्थात आजच्या काळामध्ये तुम्ही अरण्यात नाही राहणार, पण तुम्ही समजा घरी राहत असाल तरी तुमचं सगळं लक्ष स्वयंपाकघरात नसतं, की अगदी घरात राहिलं तरी हा आता सून काय करते, आता इथे काही सुना वगैरे नाही आहेत, पण समजा कोणीतरी काय करताय त्याच्यामध्ये स्वयंपाकात काय करतायत, फोडणी जळली असं काही बघायचं नाहीये. आपल्याला जे काय पूजा करायची आहे, ती मनापासून करायची. नंतर विरजः आपण बोललो त्याच्याबद्दल, की पापापासून मुक्त झालेले लोक. नंतर विद्वांस, विद्वांस म्हणजे ज्यांना शास्त्राचं ज्ञान आहे, म्हणजे वेदाचा अभ्यास केला त्यांनी. नंतर वैश्यचर्म चर्य, वैश्यचर्य म्हटलं होतं आपण, आणि ते पण आपण बोललो आता त्याच्याबद्दल. आणि त्याच्यामध्ये कोण कोण असेल, एक म्हणजे वानप्रस्थाश्रमातले लोक असतील, आणि संन्यासी मी तुम्हाला 2 प्रकारचे सांगितले, दीक्षा संन्यासी आणि त्रिदंडी संन्यासी, हे सगळे लोक त्याच्यामध्ये आले. आता समजा या लोकांनी अशी प्रार्थना केली आणि त्यांनी सगळं आता म्हटलं आपण तशी उपासना आणि अमकं तपन सगळं केलं, की मग हे जे पुण्य लोक आहेत त्यांचं मेल्यानंतर काय होतं, तर ती पुढची ओळ आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ते सूर्यमार्गाने ब्रह्मलोकापर्यंत जातात. सूर्यमार्गाने ब्रह्मलोकापर्यंत जातात. आणि तिथे कोण राहतं, तर तिथे हिरण्यगर्भ आणि ब्रह्माजी, आपण ज्या ब्रह्माजीबद्दल पहिल्या मंत्रात बोललो होतो ते ब्रह्मदेव आपण ज्याला म्हणतो ते ब्रह्माजी तिथे राहतात. आणि तिथे त्यांना अमृत प्राशन करायला मिळतं. आणि ब्रह्म, आपल्याकडे थेअरी अशी आहे की तुम्ही ब्रह्मलोकामध्ये गेले की कल्पांतापर्यंत तुम्ही ब्रह्मलोकात राहता. कल्पांत म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा पुन्हा सगळं अपसाईड डाऊन होतं त्याला आपण कल्पांत म्हणतो. तितके वर्ष तुम्ही ब्रह्मलोकामध्ये राहता. तर याच्यामध्ये आता इथे जरा लोकांचे प्रश्न येतात, म्हणजे म्हणजे की आपले गुरुजी आहेत त्यांचेच प्रश्न येतात. तर मी 153 पेज तिथे लिहिलेलं आहे. तर ह्या परिस्थितीमध्ये त्यांना मोक्ष मिळतो का, असा प्रश्न आहे. तर दयानंद सरस्वतींच्या पुस्तकात त्यांनी लिहिलंय की तुम्ही तिथे असताना ब्रह्माजी जर तुम्हाला ज्ञान देऊ शकले तर तुम्हाला मोक्ष मिळू शकतो. 153 पेज वरती हे लिहिलेलं आहे. तर म्हणून मी ते नोट केलं की एकच कंडिशन की तिथे गेल्यानंतर जर का तुम्हाला ब्रह्माजीने तुम्हाला जास्त ज्ञान दिलं तर तुम्हाला मोक्ष मिळू शकतो. आता हा जो भाग आहे की तिथे तुम्ही गेलात, हे सगळं तुम्ही केलेलं आहे आणि तुम्ही तिथे आता कायम राहणार आहेत, कारण की कल्पांतापर्यंत तुम्ही तिथे राहणार आहात. म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळालेला नाही बेसिकली, जे कोणी तिथे राहतात ते. तर त्याच्यामध्ये सुद्धा काही लोक काय म्हणतात, आता स्वामीजींनी ते पण लिहिलंय की काही लोक काय म्हणतात की तुम्ही ब्रह्मलोकामध्ये गेले आणि त्यालाच ते कैलास म्हणतात, किंवा वैष्णव असतील ते त्याला वैकुंठ म्हणतात. तर जेव्हा तुम्ही कैलाश किंवा वैकुंठात जाता तोच मोक्ष आहे असं हे लोक समजतात. आणि मग आता दुसरा विचार जो आहे तो शंकराचार्यांचा विचार आहे, तो पण मी तुम्हाला सांगते. त्या शंकराचार्यांचं पहिलं मत असं आहे की आपण अजून अपराविद्येबद्दलच बोलतोय. श्रुतीमध्ये आपण पहिल्या याच्यामध्ये आपण पराविद्या पाहिली, नंतर आता आपण अपराविद्येमध्ये म्हणतो. तर अजून आपल्याला 2 खंड पुढे जायचंय, तेवढे 2 मुंडक आपल्याला पुढे जायचंय. तेव्हा मग ते आपल्याला सगळी माहिती देणार आहे की तुमचं काय होईल. म्हणजे गुरु आणि शौनक यांच्या मधलं जे डिस्कशन आहे ते मुंडक 2 आणि मुंडक 3 मध्ये होणार आहे. तर मग शंकराचार्यांचं असं म्हणणं आहे की मग आताच ते मोक्षाबद्दल कशाला ते, म्हणजे श्रुती बोलेल की अजून आपल्याला अजून एवढं सगळं बोलायचं आहे. तर हा त्यांचा एक मुद्दा होता. दुसरा मुद्दा त्यांचा असा होता की तुम्ही जरी ब्रह्मलोकात गेलात, आता या लोकांचं आपण पाहिलं की ते विरज आहेत.
विरजा म्हणजे त्यांच्याकडे रज नाही आणि तम नाही, पण त्याच्याकडे सत्व आहे. ब्रह्मलोकामध्ये सुद्धा सत्व असतं, म्हणजे ते गुणातीत नाही. गुणातीत आपण देवाला म्हणतो ना, की त्याच्यात कुठलेच गुण नसतात. तर तो गुणातीत जो भाग आहे हा तो या ब्रह्मलोकात गेलेल्या लोकांचा नसतो, त्यांना तरी सत्व आहे. अर्थातच याच्यासाठी एक एक्सेप्शन आहे. मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं, की जर का ब्रह्माजीनेच त्यांना काही नॉलेज दिलं तर ते मात्र मग अ, त्यांना मोक्ष मिळू शकतो. ही एक कंडिशन तिथे घातलेली आहे. तर अम, याच्यामध्ये आपण जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा असं वाटतं, हा मग त्यांना ज्यांना कोणा ब्रह्म सांगितलं ठीक आहे, ते लोक गेले मोक्षाला. पण बाकीच्या लोकांचं काय होतं, ते नुसतेच तिथे राहणार आणि त्यांना कल्पांत झाल्यावरच त्यांना मोक्ष मिळणार का तेव्हा पण पुन्हा जन्माला येणार? ते सगळ्या पृथ्वीचं पुन्हा जेव्हा सगळं होईल तेव्हा ते पुन्हा जन्माला येणार, हा प्रश्न आहे. तर माझे जे स्वामीजी होते, परमानंद स्वामीजी, ते त्यांनी खूप त्याच्यावरती छान एक्सप्लेनेशन दिलंय. तर ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. हे पण महत्वाचं आहे. मला वाटतं की परमार्थानंदांनी जे सांगितलं ना, ते मला जास्त पटतंय. कारण आता आपण दोन्ही मतं बघितली आणि दोन्ही आपल्याला बरोबरच वाटतं, की आधीचे लोक म्हणतात, हा कैलाशात गेलं की तेवढं झालं की मोक्ष मिळाला तुम्हाला, किंवा काय म्हणतात आपण ते अं, वैकुंठात गेला, वैकुंठात गेलं की तुम्हाला मिळालं असं म्हणतात. तर आता परमानंदजी स्वामीजीने जे एक्सप्लेनेशन दिलंय ते मी तुम्हाला सांगते. तर ते म्हणतात की आपण पराविद्या आणि अपराविद्या म्हटल्या, पण श्रुतीमध्ये इट्स ऑलवेज सेड, मी त्यांचं वाक्य वाचते, दीज टू विद्याज आर कॉम्प्लिमेंटरी. म्हणजे त्या काय विरुद्ध नाहीये, ते आर कॉम्प्लिमेंटरी, एकमेकांना मदत करणार आहे. सो इफ द पर्सन नोज हाऊ टू यूज देम प्रॉपरली, दे कॅन गेट मोक्ष. पण त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ते सांगतात की फक्त कर्मयोग करून तुम्हाला मोक्ष मिळत नाही, तेव्हा फक्त तुम्हाला अंतःकरण शुद्धी मिळते. कर्मयोग म्हणजे आपण आधी पाहिलं, यज्ञ बिज्ञ केलेलं किंवा काही पूजा केल्या, अमका केलं तमका केलं, त्याच्याबरोबर तुम्हाला उपासना पाहिजे. कर्म आणि उपासना दोन्ही पाहिजे. तर नुसतं कर्म केलं तर तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. नंतर कर्माबरोबर जर का तुम्ही उपासना पण केली आणि ईश्वर ध्यान केलं तर मग तुम्ही ब्रह्मलोकापर्यंत जाल आणि तुमचं चित्तशुद्धी झालेली असेल, चित्त एकाग्र झालेलं असेल, पण तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. कारण आपण जर का त्यांनी हे उदाहरण दिलंय की आपण जेव्हा गीता शिकलो, गीतेमध्ये 8व्या अध्यायामध्ये 16वा जो मंत्र आहे त्याच्यात त्यांनी लिहिलंय की तुम्ही ब्रह्मलोकात गेले तरी तुमचं जेवढं काय पुण्य असेल ते पुण्य जर का तुमचं तिथे संपलं, जसं आपण स्वर्गाबद्दल बोललो, ब्रह्मलोकातही तुम्ही गेला पण तुमचं जर का पुण्य संपलं तर तुम्ही पुन्हा जन्म घेऊ शकता. आता ही पण आणखीन एक कंडिशन आहे की तुम्हाला तिथे पुण्य ठेवायला पाहिजे शेवटपर्यंत. तर त्याच्यानंतर ते म्हणतात की त्याच्यानंतर त्यांनी आणखी शंकराचार्यांचं एक भाष्य सांगितलंय. शंकराचार्यांनी असं म्हटलं, इथे अमृत हा जो शब्द आहे ना, त्याच्यामुळे लोकांचा जास्त गोंधळ होतो. अमृत म्हणजे त्यांना अमृत मिळतं तिथे. अमृत मिळलं की मग तुम्हाला पुन्हा जन्म कसा मिळेल असा पुन्हा एक प्रश्न येतो. त्याच्यावरचं उत्तर आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला जरी अमृत मिळालं तरी ती रिलेटिव्ह काय म्हणतात, रिलेटिव्ह रिटायरमेंट आहे. म्हणजे कसं की त्यांनी शब्द वापरले अपेक्षित अमृतमय, अपेक्षित अमृतम, हा गंमत शब्द गवा. तर म्हणजे काय, दोन प्रकारचे अमृत असतात का? एक म्हणजे ऍब्सोल्यूट अमृत आणि एक रिलेटिव्ह अमृत. तर ते म्हणतात की हो, तुम्हाला जे ब्रह्मलोकात मिळतं ते रिलेटिव्ह अमृत आहे. म्हणजे काय, तर अपेक्षित अमृत आहे. मग आता अपेक्षित अमृत कसं, तर परमार्थानंदांनी त्याच्यावरती उदाहरण दिले.
म्हणाले की तुम्हाला या जगामध्ये तुम्हाला जेव्हा नोकरी मिळते तुम्ही सगळ्यांना सांगतात की माझा जॉब परमनंट आहे, मला परमनंट जॉब मिळालाय. अहो तुम्ही जॉब परमनंट आहे पण तुमची जी कंपनी आहे ती कुठे परमनंट आहे ते आपल्याला माहिती नसतं ना. तर म्हणजे तुमचा जॉब तुमचा परमनंट जॉब कुठपर्यंत आहे, जोपर्यंत ती कंपनी जिवंत आहे तोपर्यंत. आणि तुमची कंपनी समजा गेली तर मग तुमचा जॉब पण गेला, राईट. तर ते काय तुम्ही परमनंट म्हणता ते परमनंट सुद्धा रिलेटिव्ह परमनंट असतं. की तुम्हाला चांगला जॉब मिळाला, तुम्हाला परमनंट जॉब मिळाला, पण तो रिलेटिव्ह परमनंट आहे. कारण तुम्हाला जर का कंपनीच गेली तर मग तुम्हाला तो जॉब राहतच नाही. तर तसं शंकराचार्य म्हणतात की हे जे अमृत आहे ते पण अपेक्षित अमृत आहे. जर का तुम्हाला खूप पुण्य असेल किंवा ब्रह्मदेवाने तुम्हाला अम, ज्ञान दिलं असेल, अशा दोन कंडिशन झाल्या तर तुम्हाला मोक्ष मिळू शकतो. आणि नाहीतर तुम्ही हे सगळं करणार आणि समजा पुण्याचा गॅस संपला तर तुम्ही जन्म घेऊ शकता. तर अशा प्रकारचं स्पष्टीकरण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. तर अ, आता काही काय म्हणतो काही विद्यार्थी आहे ते सगळं ऐकलं की ते म्हणतात की अम, हा जो मार्ग आहे ना अपराविद्येचा, हा खूप अवघड आहे, तर मला आता ज्ञानमार्गाकडे जायचंय. तर जेव्हा आपले विद्यार्थी वेदाचे विद्यार्थी हे सगळं ऐकतात तेव्हा ते म्हणतात की मला आता ज्ञानमार्गाकडे जायला पाहिजे, कारण कर्म आणि उपासना करून सुद्धा पॉसिबिलिटीज कमी आहे. म्हणजे आपल्याला जे काय मोक्ष मिळणार आहे तो रिलेटिव्ह मोक्ष मिळणार आहे, की म्हणजे इट मे बी और इट मे नॉट बी. म्हणून ते ट्रान्झिट करतात. तर हा जो मंत्र आहे याच्या शेवटी त्यांनी स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात, हा जो मंत्र आहे याच्यापासून आपण बघायचं की आपण अपराविद्येकडून आता ट्रान्झिशन करणार आहोत पराविद्येकडे किंवा ज्ञानमार्गाकडे आपण जाणार आहोत. म्हणून या मंत्राचं खूप महत्व आहे की हा जो मंत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला सगळं दाखवून दिलंय की तुम्ही कर्म करा, उपासना करा, तुम्ही जे काय करताय त्याच्याप्रमाणे तुम्ही पुढे जाणार आहात. पण त्याच्यामध्ये सुद्धा इफ इफ आहे, दोन इफ आहेत त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपण त्याचा विचार करायला पाहिजे. तर आता मी जे शेअर करते ते मी काढते, मग मला तुमचे सगळ्यांचे चेहरे दिसतील. आणि आपण 5 मिनिटं आपण इथे थांबू शकतो. म्हणजे 5 मिनिटं नाही म्हणत मी, 1-2 मिनिटं आपण इथे थांबू शकतो. कारण इथे खूपच गोष्टी आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत की अपराविद्येचं हे जे प्रकरण आहे हे आता इथे थांबणार आहे. तर ते थांबण्याच्या आधी त्यांनी हे 2 खूप महत्वाचे मंत्र घातले आहेत. एक म्हणजे हा आणि पुढचा 12वा जो मंत्र आहे त्याच्यामध्ये. तर जे कोणी इथपर्यंत जातात त्याच्यानंतर त्यांना काय करायला पाहिजे, तर त्याच्याबद्दल पुन्हा 12वा मंत्र सांगितलाय. तर या 2 मंत्रामधून त्यांनी आपल्याला सांगितलंय की अपराविद्येमधून तुम्ही जरी गेलात तर तिथे तुम्हाला मोक्ष मिळतो असं नाही, मिळतोच असं नाही. एकतर तिथपर्यंत जाणं हेच अवघड आहे. त्याच्यानंतर तिथे तुम्हाला ब्रह्मदेवानी आपल्याला द्यायला पाहिजे ज्ञान आणि मग पुढे तुम्ही मोक्ष मिळू शकतो. दुसरं म्हणजे त्यांनी सांगितलं आपल्याला तशा 2 गोष्टी आपण म्हणजे तुमचं खूप पुण्य असेल तर तुम्ही राहतात, नाहीतर मग पुन्हा तुम्ही जन्म घ्या. अशा प्रकारे त्यांनी आपल्याला अपराविद्येचं नॉलेज आहे ते आपल्याला दिलंय. आपण पुढच्या वेळेस जेव्हा भेटू म्हणजे 2 आठवड्यांनी आपण भेटणार आहोत, तर त्यावेळेस सुद्धा मी थोडंसं या मंत्राबद्दल बोलणार आहे, कारण महत्वाचा मंत्र आहे. तर आता आपण 12वा मंत्र बघूया. मला ह्या पूर्ण उपनिषदाचं खूप त्याचं म्हणजे स्ट्रक्चर खूप आवडतं. म्हणजे त्या शौनकाने प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी पाहिलं की आधी त्याला हो म्हणजे हा आला इथे आता प्रश्न तर त्याला विचारलाय त्याला काय पाहिजे, मोक्ष पाहिजे किंवा त्याला म्हणजे अशीच जागा पाहिजे, नित्य जागा अशी त्याला पाहिजे. तर ते त्यांनी पहिल्या खंडात सांगितलं. नंतर या खंडामध्ये त्यांना
अपराविद्येबद्दल त्यांचं. आता पुढच्या खंडामध्ये म्हणजे पुढच्या मुंडकामध्येच आपल्याला गुरु आणि शिष्य यांचा संवाद येणार आहे. आणि मग तिसऱ्या खंडामध्ये आपण याचं नेहमी जे चित्र बघतो ना आपल्या याच्यावरचे 2 पक्षी असतात, त्या पक्ष्यांवरून ती गोष्ट सुरू होते. आणि त्या म्हणजे पक्षी म्हणजे जीव आणि शिव अशाच प्रकारचं आहे ते. तर त्याच्यावरून मग ते पुढचं आपल्याला सांगतात. तर दोन्ही खंड जे म्हणजे उपनिषदाचे 2 खंड आणि 3 खंड हे खूपच इंटरेस्टिंग केले आहेत त्यांनी. म्हणजे कसं त्यांनी स्ट्रक्चर केलं बघा. आधी आपल्याला बेसिक सगळं सांगितलं आणि आता आपल्याला ऍक्च्युअल जे होणार आहे ते सांगितलं. त्याच्या आधी आपल्याला 12व्या मंत्रामध्ये शौनकाने काय केलं ते आपल्याला दिसलं. म्हणजे शौनकाचं कसं होतं की त्यांनी सगळा याचा अभ्यास केलेला होता. म्हणजे तो यज्ञबिंद करायचा, त्याला सगळं ते नॉलेज होतं. विद्वांस ज्याला आपण म्हणतो तसं तो, तर त्यांनी अभ्यास केलेला होता. पण त्याला आता पुढे जायचं होतं, नित्य गोष्टींसाठी त्याला जायचं होतं. तर मग त्यांनी काय केलं, तो आपल्या गुरुकडे आला आणि गुरुला तो विचारतोय. मग गुरुने काय सांगितलं ते आपल्याला 2 आणि 3 मंडकामध्ये आपल्याला कळणार आहे. पण आता जो मंत्र आपण बघणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दरवेळी शौनकाची आठवण येईल की हा शौनकाने एक्झॅक्टली असंच केलंय आणि तो आता इथपर्यंत आलेला आहे. तर आता मी तो पुन्हा माझं शेअर करते. तर 11वाच आहे. आता 12वा मंत्र आहे. श्यामाताई म्हणतात. यश परीक्ष लोकान् कर्मचितान् ब्राह्मणो निर्वेद मायान् नास्त्य कृतेन तद्विज्ञार्थं स गुरुमेवाभिगच्छेत् समित् पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम्. थँक्यू. तर याच्यामध्ये हा मंत्र आपण बघितला होता. समित पाणी आणि श्रोत्रियम आणि ब्रह्मनिष्ठ हे आपण पहिल्यांदाच बघितलं होतं की त्यांनी कसा गुरु शोधला. तर त्यांनी अशाच प्रकारचा गुरु शोधला, श्रोत्रियम आणि ब्रह्मनिष्ठ. आता त्या मंत्राचा अर्थ आधी असते कर्मापासून मिळालेले भोग नाशवंत आहेत असे जाणून ब्रह्म जिज्ञासू वैराग्याकडे वळतात आणि मग केवळ कर्माने नित्य म्हणजे त्याला अकृत असा शब्द वापरला त्यांनी, असे ब्रह्म प्राप्त होत नाही याचे ज्ञान होण्यासाठी जिज्ञासू आपण जे म्हटलं समित पाणी, तर ते समित घेऊन ते आपल्या गुरुकडे जातात. आणि तो गुरु कसा आहे, तो ब्रह्मनिष्ठ आहे आणि तो शिकलेला आहे, वेद शिकलेला आहे, श्रोत्रियम आहे. तर आता आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. त्याचे जवळजवळ 20 पानं असं एक्सप्लेनेशन आहे. ते मी आता एवढं बोलणार नाही, फक्त आपण सुरुवातीचं बघूया आणि बाकीचं जे आहे ते आपण प्रे करून आल्यानंतर बघूया. मग त्यावेळेस पुन्हा हा मंत्र नक्की आपण पुन्हा बघूया. तर मागच्या मंत्रासारखाच हाही मंत्र ट्रान्झिशनचा आहे. तर या उपनिषदाच्या 3ऱ्या मंत्रामध्ये आपण शौनकाची गोष्ट पाहिली होती की हा मंत्र समजावून घेण्यासाठी काय करायला पाहिजे, शौनकाने काय काय केलं ते जर का तुम्ही डोळ्यापुढे आणलं तर हा मंत्र आपल्याला खूप सोपा जाईल. नाही, मी असं म्हणत नाही कारण हा मंत्र खूप अवघड आहे पण आपल्याला समजायला सोपा जाईल एवढंच. तर अपरा ते परा विद्या हा जो श्रावल आहे तो आपल्याला आता बघायचा आहे. तर काही लोक इथे हा कोण हे करू शकतं, तर इथे त्यांनी ब्राह्मण असा शब्द वापरला. तर ब्राह्मणाची ह्यांची जी व्याख्या आहे ती मी सांगते की तो म्हणजे कर्म उपासक आहे
आणि तो योगी आहे. म्हणजे मगाशी जे म्हटले सगळे, त्याला ते सगळे गुण आहेत. आणि त्याला ब्रह्म ब्रह्म जाणून घेण्याची इच्छा आहे. अशी जी व्यक्ती आहे ती म्हणजे ब्राह्मण. या मंत्रामध्ये जो ब्राह्मण शब्द वापरलाय त्याच्याबद्दल आपण बोलतो. मग आता कर्म उपासना योगी म्हणजे काय? तर आपण सुरुवातीला पाहिलं होतं की पंचमहायज्ञ जे आपण करतो ते सगळे तो करतो. नंतर त्यांनी निष्काम कर्मयोग केलेला आहे आयुष्यामध्ये. आणि त्याच्यानंतर तो जे काय कर्म करतो ते ईश्वरार्पण बुद्धीने करतो. आपण गीतेमध्ये शिकलो होतो तसं. पहिल्यांदा तो जे कर्म करतो ते ईश्वरार्पण बुद्धीने करतो. आणि त्याचं जे काय फळ मिळेल तो प्रसाद बुद्धीने घेतो. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह काय जे काय असेल तो प्रसाद बुद्धीने घेतो. आणि अशा प्रकारे जो काम करतो त्याला कर्म उपासना योगी असं म्हणतात. कर्म उपासना योगी. तर अशी व्यक्ती आहे ती आता इथे आलेली आहे. तर कर्मी आणि कर्मयोगी याच्यातला फरक इथे आपल्याला त्याने सांगितलं की कर्मी म्हणजे कोणी काम करतो तो, आणि कर्मयोगी म्हणजे या पद्धतीने जो काम करतो तो. तर त्यांच्या ॲटिट्यूड मध्ये फरक असतो, दृष्टिकोनामध्ये फरक असतो. तर निष्काम कर्म करणारा त्याला योगी म्हटलं जातं, आणि जो नुसतीच कामं करतो त्याला कर्मी म्हटलं जातं. तर आपल्याला जे उदाहरण घ्यायचंय ते कर्मयोगी जी व्यक्ती आहे त्यांच्याबद्दल बोलायचं. तर अशा व्यक्तींना त्यांनी ब्राह्मण किंवा कर्म ब्राह्मण असं म्हटलेलं आहे. तर गीतेच्या श्लोकांमध्ये आपण पाहिलं होतं की कर्मयोगी हा सत्व गुणप्रधान असतो. तर त्यांनी श्लोक नंबर पण दिलाय 2.45. दुसऱ्या अध्यायातला 45 श्लोक. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की कर्मयोगी हा कसा असतो. आणि ह्या योगाने काय करायचं, सगळं सुरू करायच्या आधी काय करायचं, तर परीक्षाम लोकान कर्मचितान, परीक्षा घ्यायची त्यांनी. या कर्मयोगाने आधी परीक्षा घ्यायची. कशाची परीक्षा? तर लोकान म्हणजे आपल्या भोवती जे जग आहे त्याची परीक्षा घ्यायची. आता पृथ्वीवर असणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याची ही परीक्षा आहे. आणि कर्मचितान म्हणजे कर्माने निगडीत झालेलं असं जे जग आहे त्याच्याबद्दलच आहे. कर्मचितान म्हणजे कर्माने निगडीत झालेलं. तर उदाहरण काय देता येईल त्याचं? तर तुम्ही समजा 5 दिवस काम केलं आणि तुम्ही 5 दिवस केल्यानंतर तुम्हाला 2 दिवस विकेंडला मिळतो, सुट्टी मिळते. म्हणजे काय, तुम्ही जे काय काम केलं होतं त्याचं फळ म्हणजे तुम्हाला सुट्टी मिळते. तर अशा प्रकारे तुम्ही जर का काहीही बघितलं आयुष्यातलं, ते जे काय कर्म तुम्ही कराल त्याच्याशी निगडीत असं त्याचं फळ असतं. मग त्यांनी, जो कोणी हा योगी आहे त्यांनी आधी पाहिलं कर्म, धर्म, अर्थ आणि काम या तिन्ही पुरुषार्थ जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी अभ्यास केला. आणि त्याच्यामध्ये त्याला मागच्या वेळी आपण 3 दोष त्याच्यात असतात. मला वाटतं अमृतच्या गोषवारामध्ये त्यांनी सांगितले होते 3 दोष. तर एक म्हणजे दुःख मिश्रित दुःख मिश्रित म्हणजे जे काय आपल्याला मिळतं त्याच्यामध्ये सुख आणि दुःख दोन्ही असतात. दुसरं म्हणजे अतृप्त कारकम म्हणजे त्याच्यात समाधान काही नसतं. आता समजा एक काय केलं तर एवढंच, आणि मग त्याच्या पुढे काय, काहीच नाही, आपल्याला पुन्हा सुरू करायला लागतं. तसं अतृप्त कारकम. नंतर मग बंधकत्व म्हणजे त्याच्यामध्ये मी साडीचं उदाहरण दिलेलं होतं. पण स्वामी परमार्थानंदांनी इंडियामध्ये फोनला मोबाईल म्हणतात ना, तर त्यांनी मोबाईल फोनचं उदाहरण दिलंय. तर ते म्हणतात, लोक माझ्याकडे येतात आणि ते म्हणतात आय एम नॉट मोबाईल बिकॉज आय डोंट हॅव मोबाईल. तर ते मोबाईल जो त्यांना लागतो त्याच्याबद्दल ते बोलतात की आय एम नॉट मोबाईल बिकॉज ऑफ विदाउट मोबाईल. तर इतकं त्यांचं सगळं आयुष्य त्या मोबाईलवरती म्हणजे अगदी हे केलेलं असतं. म्हणजे त्याच्याशिवाय त्यांचं पुढे आयुष्य सरकतच नाही.
तर त्याचा उपयोग म्हणण्यापेक्षा त्याची बांधिलकी खूप असते, की मला आता मोबाईल पाहिजे. म्हणजे इकडे क्लास सुरू असला तरी त्यांच्या हातामध्ये मोबाईल असतो. तर अशा प्रकारे त्यांनी ते उदाहरण दिलं. म्हणजे साडीपेक्षा मला वाटतं हे चांगलं उदाहरण आहे. तर असे 3 दोष त्याला प्रत्येक कर्मामध्ये आणि कर्मफळामध्ये दिसतात, की सगळ्याला लिमिटेशन्स आहेत. सगळ्याला दुःख मिश्रित फळ असतं आणि अतृप्त कारकम असतं. तर अशा प्रकारचे 3 दोष त्याला सगळ्यामध्ये दिसतात. आणि मग तो आपल्या जगाच्या पलीकडे बघतो, की समजा नरक पाहिला, तर तो पण म्हणजे टेम्पररीच आहे. तुम्ही पुन्हा जन्माला येतातच. स्वर्ग पाहिला तरी तो पण अनित्य आहे, ते टेम्पररी आहे. तर आता हा माणूस जे बघतोय त्याला या पलीकडचं काहीतरी हवंय. त्याला जे काही नित्य आहे ते त्याला हवंय. आता ह्या सगळ्या गोष्टी अनित्य झाल्या. आपल्या संसारातल्या तर झाल्याच, शिवाय अ, नरक किंवा स्वर्ग म्हटलं ते सुद्धा अनित्य आहे. पण त्याला त्याच्या पलीकडे जायचंय असं तो म्हणतो. तर असं सगळं बघितल्यानंतर त्याला वैराग्य येतं. तर त्याची पुढची जी ओळ आहे की ब्राह्मणः निर्वेदम आयात. म्हणजे त्या जो काय ब्राह्मण आपण म्हणतोय कर्मयोगी, तो हे सगळं बघतो आणि मग त्याला वैराग्य येतं. निर्वेद्यम म्हणजे नैवेद्यम म्हणजे अ, वैराग्य. तर त्याला वैराग्य येतं. तर असं म्हणजे त्यांनी आधी सांगितलंय, त्यांनी त्या योगाने आधी परीक्षा केली. परीक्षेचं आपण बघितलं. नंतर मग त्याला निर्वेदम म्हणजे त्याला वैराग्य येतं. आणि मग तो आपला गुरुकडे जातो. आता पुन्हा शौनक आठवला की तो शौनक पुन्हा गुरुकडे गेलेला होता. तर मग तेव्हा जो जातो तेव्हा ते कसं जायचं ते आपण पुढच्या वेळी बघू की त्याने गुरु कसा निवडला ते. पण त्याला जे काय हवं होतं ते त्याला नित्य असणारं असं काहीतरी हवं होतं. आणि त्याच्यासाठी गुरु कसा निवडायचा ते पण त्यांनी आपल्याला म्हटलंय. तर त्याच्यातला एक शब्द आता गुरु मेवा अभिचेत अभिगच्छते म्हणजे तो गुरुकडे गेला. मला वाटतं आपण इथे थांबूया कारण 8:03 झाले. आणि पुढच्या वेळी मग तो गुरु काय म्हणाला आणखीन बाकीचं जे शंकराचार्यांनी सांगितलंय ते आपण पुढच्या वेळी बघू कारण ते बरंच आहे. तर आज मला थोडस तरी करायचं होतं. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.